असं की या दुर्दैवी घटनेमध्ये एका लहान मुलीला आपले प्राण गमवायला लागले. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केलेली आहे आणि तपासामध्ये जे जे करणं आवश्यक आहे, जो मुद्देमाल हस्तगत करणं आवश्यक आहे ते केलेलं आहे. आता पहिलं प्राधान्य हे राहील की 15 दिवसामध्ये हे आरोपपत्र चार्जशीट सादर केलं गेलं पाहिजे. तशा प्रकारच्या सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत. एकदा आरोपपत्र दाखल झालं की नंतर ही केस अतिशय जलद गतीने कोर्टामध्ये कशी उभी राहील, त्याच्यासाठी निष्णात वकील कसे दिले जातील हे आम्ही पाहणार आहोत. आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सगळी स्थानिक नागरिकांची, आमची सगळ्यांची मागणी त्याच्यामध्ये आहे. सर, पोषण आहाराबद्दलचा दुसरा प्रश्न हे संपू आपण. आता मी तर पोषण आहाराबद्दल बोलणार नाही, मी फक्त याच केसबद्दल बोलणार आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी काय मागणी केलेली आहे आपल्याकडे? त्यांनी काही मागणी केलेली नाही. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहे. एकतर कुटुंब कर्जबाजारी आहे आणि कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं, त्यांच्या मुलांचं शिक्षण पुढे सुरू ठेवणं आणि त्या कुटुंबाला आधार देऊन, हे कुटुंब भूमिहीन आहे. शासनाच्या योजनेप्रमाणे त्यांना जमीनसुद्धा शेतीसाठी देता येऊ शकते ती, आणि हे आदिवासी कुटुंब आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्पाच्या अंतर्गत सुद्धा या आदिवासी कुटुंबासाठी अनेक योजना असतात. या योजनेचा लाभ सुद्धा या कुटुंबाला देणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जी घटना घडली त्याच्यातला जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा करणं, त्याला फाशी होईल असं बघणं, हे आमचं पहिली प्रायोरिटी आहे. दुसरी प्रायोरिटी आमची ही आहे की या घटनेमध्ये जे कुटुंब सापडलेलं आहे दुर्दैवी घटनेमध्ये, त्यांना उभं कसं करणं, त्या मुलीच्या पीडितेच्या 2 भावांचं शिक्षण कसं करणं आणि या कुटुंब आज जे भूमिहीन आहे त्यांना मदत कशी करणं, हे आमचं त्याच्यातलं पहिलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार आहोत. याच्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी उद्या सकाळी 8:30 वाजता बैठक बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ, ते पुढे घेऊ. सर, पुन्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे या कुटुंबाला त्यांचं कर्ज फेडण्यासाठी 5 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्ही करू. आणि भविष्य काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत याच्यासाठी जनजागृती करणं आणि अतिशय सतर्कता ठेवणं आणि सगळेच समाज गुन्ह्यागोविंदाने कसे राहतील हे पाहणं, हे आमचं प्रायोरिटी आहे. नसरापूर घटनेनंतर अशा घटना वारंवार घडत आहेत, राज्यात देखील घडत आहेत. काय उपाययोजना सरकार करेल? असं घटना घडत आहेत, त्या घडता कामा नयेत. त्याच्यासाठी जे एक पब्लिक एज्युकेशनची जी गरज आहे ते पण करणं गरजेचं आहे. सुरक्षितता महत्त्वाची आहे. यंत्रणेने अतिशय सक्षमतेने काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आमचा प्रयत्न राहील. सर, परिसरातील गैरधंदे बंद करावेत, इथली स्थानिक पोलीस चौकी चालू करा अशी मागणी करण्यात आली. गावात पोलीस चौकी बंदच आहे. गावामध्ये पोलीस चौकी मंजूर आहे, परंतु बरेच दिवस बंद आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा ताबडतोबीने तिथं स्टाफ उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि परिसरामध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा ते बंद झाले पाहिजे. कुठल्या परिस्थितीत ते टॉलरेट केलं जाणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज,
जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.